नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या ज्या पोलीस भरतीच्या क्लासेससाठी जे फ्री आपण सिरीज घेणार आहोत, पूर्ण जो कोर्स फ्रीमध्ये घेणार आहोत, त्यामध्ये आपण आत्तापर्यंत बघितल्याप्रमाणे दिशाज्ञान आणि जे आपले रांगेतील स्थान जे टॉपिक आहे ते आपण बघितलेले आहेत। त्यामध्ये मित्रांनो काही अडचणी वाटत असतील किंवा काही राहून गेलं असेल तर मित्रांनो कमेंट नक्की करा आणि माझ्यापर्यंत माझ्याशी संवाद करा मित्रांनो, माझ्याशी संपर्क करा। आता यामध्ये आपण तिसरा जो टॉपिक आपला असणार आहे गणित बुद्धिमत्तेचा, तो असणार आहे सिटिंग अरेंजमेंट। सिटिंग अरेंजमेंट म्हणजे मित्रांनो बैठक व्यवस्था हा आपला टॉपिक आहे। या बैठक व्यवस्था टॉपिक मध्ये मित्रांनो प्रत्येक परीक्षेला यामधून काही ना काही प्रश्न येत असतात। आता कंबाईनची जी एक्झाम आहे, कंबाईनच्या एक्झाम मध्ये तर 20 मार्कांसाठी गणित आणि बुद्धिमत्ता हे झालेलं आहे। गणित बुद्धिमत्तेचं एवढं वेटेज वाढलेलं आहे मित्रांनो। त्याचबरोबर आपला गणित बुद्धिमत्तेला आपण अभ्यासालाही वेळ वाढवायला पाहिजे मित्रांनो। जसं परीक्षेमध्ये त्याला वेटेज दिलेलं आहे तसंच आपण अभ्यासामध्ये सुद्धा त्याला काय केलं पाहिजे, महत्त्व दिलं पाहिजे मित्रांनो। यावरून आपले सिटिंग अरेंजमेंटचे भरपूर प्रश्न, जवळपास सर्वच प्रश्न सुटतील अशी मला खात्री आहे। म्हणून मित्रांनो यामध्ये जे बेसिक आपण बघणार आहोत, यामध्ये बेसिक कन्सेप्ट काही असतात, त्या बेसिक कन्सेप्ट आपण बघायला सुरू करू मित्रांनो। आता सुरुवातीला हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाची आपण मांडणी काय करायची आहे, एका डायग्राम मध्ये करायची आहे, एका आकृतीमध्ये याची काय करायची आहे मित्रांनो, मांडणी करायची आहे। आणि या आकृतीमध्ये मांडणी करून जर तुमच्या आकृतीची मांडणी योग्य आली तरच प्रश्नाचं उत्तर बरोबर येत असतं। गणित बुद्धिमत्तेची खासियत हीच आहे मित्रांनो की त्याच्यामध्ये काय असतं, गणिताचं उत्तर जे आहे, प्रश्नाचं जे उत्तर आहे ते त्यांनी दिलेल्या फॉर्मॅटमध्येच असतं, त्यांनी दिलेल्या प्रश्नातच असतं आणि ते उत्तर तिथंच आपल्याला क्लिक करायचं असतं। त्यामुळे आपलं उत्तर किंवा पाठांतराची गरज राहत नाही आणि जास्त मोठ्या प्रमाणात आपल्या आकडेवारी लक्षात राहत नाही किंवा असे काही धोके यामध्ये नसतात। यामध्ये फक्त काय आहे, एक बेसिक कन्सेप्ट क्लिअर असायला लागतात आणि त्याच्यावरून आपल्याला या प्रश्नाची उत्तरं काढता येत असतात। तर चला आपण आता सुरुवात करू सिटिंग अरेंजमेंटला। त्याच्यामध्ये यांनी प्रश्न विचारलेला आहे ए बी सी डी ई एफ आणि जी। ए बी सी डी ई एफ आणि जी हे किती जण आहेत मित्रांनो, 7 जण आहेत। हे 7 जण एका वर्तुळाकार डायनिंग टेबल भोवती बसलेले आहेत। आता डायनिंग टेबल हा जर वर्तुळाकार असेल तर आपण या ठिकाणी वर्तुळाकार असा वर्तुळ एक काढून घेऊ मित्रांनो। या वर्तुळाकार डायनिंग टेबल भोवती किती जण बसलेले आहेत, तर हे टोटल 7 जण आहेत। हे 7 जण आपण असे दाखवून देऊ। डायनिंग टेबलवर बसलेत म्हणजे त्यांचं तोंड मित्रांनो टेबलच्या दिशेनेच असणार आहे। त्याच्यानंतर हे 7 जण आपण या ठिकाणी दाखवून देऊ। हे 7 जण या ठिकाणी आपण बसवू यांना। 1 2 3 4 5 6 आणि 7। आता हे 7 जण अशा प्रकारे बसलेले आहेत। त्याच्यानंतर त्यांनी 7 जण बसले, आपण पहिल्या वाक्याचे डायग्राम काढलेले आहे मित्रांनो। दुसरं वाक्य काय आहे त्यांचं, जी हा सी च्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर आहे। जी हा सी च्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर आहे मित्रांनो। जेव्हा आपण सर्कल पूर्ण कंप्लीट केलेला असतो तेव्हा आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजू सर्कलच्या हिशोबाने, आता हा असा बघतोय याची डावी बाजू कोणती, हा असा खाली बघतोय दक्षिणेकडे बघतोय ह्याची डावी बाजू कोणती, आणि हा जो पूर्वेकडे बघत आहे हा पूर्वेकडे बघणाऱ्याची डावी बाजू कोणती, ह्या खूप कन्फ्युजन्स असतात। त्यासाठी आपण काय करू, सुरुवातीला असं एका लाईन फॉर्मॅटमध्ये काय करू, यांना सर्वांना 7 जणांना या बसवून घेऊ मित्रांनो। हे 7 जण जे आहेत ते एका लाईन मध्ये बसवू मित्रांनो। 1 2 3 4 5 6 आणि 7 जणांना आपण काय केलं, एका लाईन मध्ये बसवलं। नंतर त्यांना असंच आपण काय करू, आता ही लाईन मध्ये बसलेले आहेत त्यांना असंच पूर्ण सर्कल भोवती आपण त्यांना घेऊन जाऊ। पण सुरुवातीला यांना लाईन मध्येच बसवू म्हणजे आपल्याला डावी बाजू उजवी बाजू हे लवकर समजून येईल आणि सर्वजण उत्तरेकडे बघतात असंच गृहीत धरू। आपल्याला डावी बाजू उजवी बाजू म्हणजेच आपली बाजू होती, त्यामुळे मित्रांनो डावी बाजू उजवी बाजू जी असेल ती आपली बाजू असेल। आपली डावी बाजू म्हणजेच याची डावी बाजू असेल, ते उत्तरेकडे बघत आहेत। आता ह्यांनी सांगितलंय काय, जी हा सी च्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर। आता सी कुठेतरी आपण घेऊन ठेवायचं मित्रांनो। हा जर आपला सी असेल, हे
जे आपण अगोदर डॉट काढलेले आहेत हे अगोदर न काढता मित्रांनो तुम्हाला फक्त लाईन कशी घ्यायची ते सांगण्यासाठी मी काढले होते, कारण आपल्याला कोण कुठे बसलेला आहे ते माहीत नसतं. हा जो आहे आपला सी या ठिकाणी बसलेला आहे. सी या ठिकाणी बसलेला असल्याच्या नंतर सीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर कोण आहे मित्रांनो, तर तो आपला जी आहे. जी हा कुठे आहे, दुसऱ्या स्थानावर आहे, म्हणजे मध्ये आणखी एक कोणीतरी आहे. त्यांनी काय सांगितलं नंतर, आणि एफच्या लगतच्या डाव्या बाजूला आहे. एफच्या लगतच्या डाव्या बाजूला म्हणजे काय मित्रांनो, हा जो मध्ये कोणीतरी आपण आहे असं सांगितलं तर एफ असेल, कारण एफच्या लगेच डाव्या बाजूला कोण आहे, एफच्या लगतच्या डाव्या बाजूला जी आहे. एफच्या लगतच्या डाव्या बाजूला जी आहे, सी पासून 2 स्थानाने कोण आहे डाव्या बाजूला, जी आहे. त्याच्यानंतर आपण पहिलं वाक्य मित्रांनो, हे जे विधान आहे ते आपण पूर्ण डायग्राम मध्ये त्यांना जसंच्या तसं बसवलंय. आपण काय केलेलं आहे, जी एफ ला काय केलेलं आहे, कम्फर्ट केलेला आहे. जी एफ आणि सी आपण सोबत बसवलेले आहेत. त्याच्यानंतर जो आपला दुसरं विधान आहे, म्हणजे तिसरं विधान आहे मित्रांनो, पहिलं सुरुवातीचं जे विधान आहे त्याच्यानुसार आपण सर्कल केलेला आहे, जो डायनिंग टेबल काढलाय आणि त्याच्यावर बहुतेक किती 7 जणांना बसवलंय. त्याच्यानंतर आपलं दुसरं विधानामध्ये आपण जीएफसी काय केलेलं आहे, बसवलेले आहेत. आणि नंतर जे आहे तो आपला तिसरा विधान म्हणजे ए हा सीच्या डाव्या बाजूने तिसरा आहे. आता ए हा सीच्या डाव्या बाजूने तिसरा, डाव्या बाजूने पहिला, दुसरा आणि तिसरा कोण आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी आहे मित्रांनो ए. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे त्यांनी, एचं हे विधान पूर्ण झालं मित्रांनो. त्यानंतर बी हा डीच्या आणि ईच्या मध्ये आहे. आता या ठिकाणी कोणाला डी आणि ई दिसत आहे का मित्रांनो, डी आणि ई तर दिसायला पाहिजे, म्हणजे आपण बी त्यांच्यामध्ये घेऊ. आपल्याकडे हे दोघेही नाहीत. मग आता या डाटामध्ये आपल्याला ते डी आणि ई कुठे ठेवायचे, इथं ठेवायचे की इथं ठेवायचे, कुठे ठेवायचे हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण नंतर पुढच्या विधानाकडे जाऊ मित्रांनो. पुढचं विधान काय आहे, तर डी हा एच्या लगत डावीकडे आहे. डी हा कुठे आहे मित्रांनो, आता आपल्याला डी समजला आहे, तो आहे एच्या लगत डावीकडे. एच्या लगत डावीकडे म्हणजे या ठिकाणी कोण आहे मित्रांनो, तर या ठिकाणी आपला डी आहे. नंतर यांनी सांगितलेलं आहे की बी हा डी आणि ईच्या मध्ये आहे. कार्यकर्ते सगळे संपलेले आहेत मित्रांनो, त्यामुळे आपण मध्ये एक माणसाला सोडू, तो मधला माणूस बी आहे. आणि त्याच्यानंतर इकडे कोण आहे मित्रांनो, तर इथे आहे आपला ई. आता बी हा कुठे आहे मित्रांनो, बी हा डी आणि ईच्या मध्ये आहे. बी हा डी आणि ईच्या मध्ये आहे. आपली ही पूर्ण मित्रांनो काय झालेली आहे, 7 जणांना आपलं बसवून झालेलं आहे. कोण कुणाच्या डाव्या बाजूला, कोण कुणाच्या उजव्या बाजूला, कोण कुणाच्या कोणत्या बाजूला आणि कोण कसा, हे आपण सगळं बघितलं आहे. या ठिकाणी आपल्याला सर्वांची रंग दिसलेले आहेत. या ठिकाणी कोण कुठे बसतो, कोण कोणत्या बाजूला बसतो, कोण कोणाकडे बघतो, हे सगळं आपल्याला यामधून स्पष्ट झालेलं आहे मित्रांनो. तर आता काय होणार आहे, आपण यामध्ये जो सेंटर बघू, आपण सेंटर कोण आहे, हा ए आहे. 7 लोकांमध्ये आपल्याला सेंटर काढणं सोपं जातं. इकडे 3, इकडे 3, आणि हा मधला जो चौथा सेंटर आहे तो सेंटर आपण या ठिकाणी घेऊन टाकू. सेंटर घेतला यासाठी मित्रांनो की याच्या डावीकडचे आणि उजवीकडचे आपल्याला पुन्हा सिरियलनी लिहिता येतात. आता एच्या उजवीकडचा जो आहे, उजवीकडे म्हणजे कोणतं मित्रांनो, आता ए खाली दक्षिणेकडे बघत आहे म्हणजे त्याची इकडची बाजू कोणती असणार, डावी बाजू, आणि इकडची बाजू असणार उजवी बाजू. जेव्हा तो दक्षिणेकडे बघत असतो तेव्हा त्याची बाजू ही आपल्या ऑपोजिट असते. आता माझा हा हात उजवा असेल तर एचा दक्षिणेकडे बघणाऱ्या एचा हात कोणता असणार, हा डावा आहे. म्हणजे डाव्या बाजूला कोण कोण आहेत मित्रांनो, आपण सिरियल लाईन जी काढली होती या लाईनमध्ये जे आपण ज्या दिशेला बघतो तीच दिशा ह्या लाईनची असते. जेव्हा हा उत्तरेकडे बघतोय असं आपण गृहीत धरून ही लाईन काढलेली असते मित्रांनो. उत्तरेकडे बघून जेव्हा माणूस आपण कन्सिडर करतो तेव्हा जी डावी बाजू आणि उजवी बाजू ही सेम असते. हा बघत आहे दक्षिणेकडे, मग ह्याची डावी बाजू कोणती आहे, इकडची आहे. या ठिकाणी येणार आपला डी, डाव्या बाजूला ई, त्याच्यानंतर बी, आणि त्याच्यानंतर कोण आहे मित्रांनो, तर हा त्याच्यानंतर ई आहे, ए डी बी ई. आता नंतर एच्या इकडचे जे आहेत मित्रांनो, इकडचे शेजारी कोण आहेत एच्या, तर इकडचे हितचिंतक आहेत ए जे. एचे इकडचे हितचिंतक जी आहे, ही उजवी बाजू डावी बाजू तुम्हाला समजली असेल मित्रांनो. जीच्या नंतर एफ आहे. बघा जी एफ ही शेजारी असली तर बरं वाटतं, जी एफ ही शेजारी असली तर बरं वाटतंय. आता यांचं काय झालेलं आहे, सगळं बरं झालेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर काय आहे,
आपण ही खालची जी लाईन आहे ही खालची लाईन पूर्णपणे बंद पुसून काढू आणि आपल्याला जागा रिकामी करू. आता यांनी आपला जो ही जी आपली पूर्ण डायग्राम आहे याच्यावरती आपले पुढचे काही प्रश्न सुटणार आहेत. याच्यावरती आता मी तुमचे रिव्हिजन म्हणून काय करणार आहे, प्रश्न कसे असतात यावरती हे तुम्हाला दाखवतो. कधी कधी एकही प्रश्न येऊ शकतो, एका प्रश्नासाठी एवढं दिलेलं असतं. कधी कधी एकाच डाटामध्ये भरपूर प्रश्न दिलेले असतात. त्यामुळे मित्रांनो हा जो डाटा आहे याची डायग्राम काढणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण आतापर्यंत फक्त डायग्राम कशी काढायची हेच शिकलेलो आहेत. आता मित्रांनो आपली ही आकृती काढून झालेली आहे आणि ही आकृती काढून झाल्याच्या नंतर काय आहे, आपल्याला यांनी दिलेले जे वाक्य आहेत हे पुन्हा काय करायचे, या आकृतीमध्ये योग्य बसतात की नाही, या आकृतीमधून कसे वाटतात हे आपल्याला शोधायचं आहे. ही आकृती आपण मित्रांनो आता बघितलेल्या डाटा जो बघितला आहे त्यावरून ही संपूर्ण फक्त सगळ्या डाटावरून ही एवढीशी आकृती तयार झालेली आहे. आणि याच्यावर आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, एक्झामाइन करायचं आहे की हे जे सांगतात ते बरोबर आहे की चुकीचं आहे. आता यांनी सांगितलंय पहिल्या वाक्यामध्ये ए हा बीच्या उजवीकडे चौथा आहे. ए हा बीच्या उजवीकडे काय आहे मित्रांनो, चौथा आहे. हा बी आहे, बीच्या उजवीकडे हा कोण आहे, ए आहे. बीच्या उजवीकडे कोण आहे मित्रांनो, तर तो ए आहे. ए हा बीच्या उजवीकडे कितवा आहे, चौथा आहे विचारते. पण पहिला आणि कितवा आहे मित्रांनो, दुसराच आहे. चौथ्याचा काही संबंध आहे काय, नाही. त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 काय सांगते, एफ हा डीच्या उजवीकडे तिसरा आहे. आता हा डी आहे, डीच्या उजवीकडे हा असा आला. डीच्या उजवीकडे पहिला ए, दुसरा जी आणि तिसरा कोण आहे मित्रांनो, एफ आहे. एफ हा डीच्या उजवीकडे कितवा आहे, तिसरा आहे. हे आपलं बरोबर येत आहे मित्रांनो. विधान 2 बरोबर असणारच, फक्त आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. यांनी काय केलं आहे, तीनही विधानामध्ये 2 योग्य दिलेला आहे. त्यामुळे आपला सध्या तरी कोणताही, पण यामध्ये एक जो आहे एक चुकीचा आहे, म्हणजे आपलं हा ऑप्शन कट होतो. वरील सर्व मध्ये सुद्धा ए येतो म्हणून आपला हाही ऑप्शन कट होतो मित्रांनो. त्याच्यानंतर जो आपला तिसरं विधान आहे, तिसऱ्या विधानामध्ये काय आहे, जी हा डीच्या लगत उजवा आहे. डी हा, तर हा बघा हा डी आहे इथे. तिसरं विधान काय आहे, जी हा डीच्या लगत उजवा आहे. जी हा डीच्या उजवा तर आहे मित्रांनो, जी हा डीच्या उजवा तर आहे पण लगत नाही. लगत उजवा कोण आहे मित्रांनो, ए आहे. डीच्या लगत उजवा कोण आहे, ए आहे, जी नाही. म्हणून आपलं हेही ऑप्शन चुकतो मित्रांनो. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे आपला काय होत आहे, चुकत आहे ऑप्शन. आपला चौथा ऑप्शन बघण्याच्या अगोदर सुद्धा आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 बघण्याच्या आधी सुद्धा. तर हे ऑप्शन क्रमांक आपण 4 बघून घेऊ. एफ चे स्थान सी च्या डावीकडे कितवे आहे, लगेच आहे. एफ चे स्थान सी च्या डावीकडे. आता सी आपल्यासारखाच बसलेला आहे मित्रांनो, असा बसलेला आहे, असा बसलेला आहे. सीचं तोंड इकडे आहे, म्हणजे आता माझा डावा हात कोणता आहे, हा. सीच्या डावीकडे लगेच कोण आहे मित्रांनो, एफ आहे. माझा डावा हात हा आहे. सीच्या डावीकडचा कोण आहे, एफ आहे मित्रांनो. म्हणून आपला एफ काय आहे, एफ चे स्थान सीच्या डावीकडे लगेच आहे. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक बी येत आहे मित्रांनो आन्सर. 2 आणि 4 काय आहेत मित्रांनो, विधान योग्य आहेत. विधान क्रमांक 2 योग्य आहे आणि विधान क्रमांक 4 योग्य आहे. 3 आणि 1 कट होतो. असा मित्रांनो फक्त हा एक डाटा असतो आणि आपण त्या सर्व डाटाला काय करत असतो, या गणितामध्ये या आकृतीमध्ये कंपाईल करतो आणि त्या आकृतीवरून पुन्हा ऑप्शन एक्झामाइन करतो. ऑप्शन जेव्हा आपण ऑप्शनचं एनालिसिस करतो तेव्हा आपल्याला उत्तर येऊन जातं. म्हणजे बघा यामध्ये अवघड काही आहे का, त्यांनीच दिलेला डाटा आहे, फक्त आपल्या मांडणी करण्यात जर चुकली तर आपलं आन्सर चुकतं, नाही तर आपलं आन्सर कोणीही चुकवू शकत नाही मित्रांनो. गणित बुद्धिमत्ताची खासियतच ती आहे की आपलं आन्सर जर आपण स्वतः चुकवलं तरच ते चुकू शकतं, अन्यथा कोणीही चुकू शकत नाही. म्हणून मित्रांनो हा प्रश्न सुद्धा जो आपण या ठिकाणी घेतलेला आहे, या प्रश्नामध्ये वाचताना थोडीशी कन्फ्युजन होऊ शकते, वाचताना सुद्धा गल्लत होऊ शकते आणि प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं. खालीलपैकी बरोबर विधानांचा काय आहे, अचूक पर्याय निवडा, असं हे होतं मित्रांनो. प्रश्न अगोदर वाचून घेतलेला असतोच. बरोबर विधानांचा अचूक पर्याय. बरोबर विधानांचा, बरोबर म्हणजे काय, जे चूक नसलेले, आणि अचूक म्हणजे काय,
तेही चूक नसलेले, म्हणजे बरोबर विधानांचा बरोबर पर्याय निवडा असं त्याचा अर्थ आहे मित्रांनो. अचूक, अयोग्य, योग्य हे जे असलेले जे आपले त्यांचे शब्द आहेत, या शब्दांचा अभ्यास बारकाईने करा मित्रांनो. यामध्ये सुद्धा खूप फसवेगिरी होत आहे आणि फसवे विधानं टाकण्याची दाट शक्यता असते आयोगाची, कारण सर्वच विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेलाच असतो मित्रांनो. कोणीही असं उठून पेपरला जात नाही. जाणाऱ्यांचं प्रमाण थोडंफार जरी असेल असं जाणाऱ्यांचं, पण अभ्यास करून जाणारे भरपूर असतात. फक्त त्यामध्ये त्यांना काय करतात, थोडासा ट्विस्ट करतात. अचूक, अयोग्य, योग्य असे जे पद्धती आहेत मित्रांनो, या पद्धतीचं काय केलं जातं, त्या ठिकाणी अशा शब्दांचा अवलंब केला जातो. आता याच प्रश्नावरती हा जो आपण आता डाटा मांडलेला आहे, या डाट्यावरून जे आपण आकृती काढलेल्या आहे, या आकृतीवरती आणखी एक दुसरा प्रश्न असा आहे मित्रांनो की खालीलपैकी सत्य विधान ओळखा. आता खालीलपैकी सत्य विधान काय आहे? डी हा सी च्या चौथ्या बाजूला आहे. डी हा सी च्या बाजूला चौथा आहे. चौथा म्हणजे कोणत्या बाजूला आहे काय, यामध्ये त्यांनी काही इंटरेस्ट दाखवला नाही. डी हा काय आहे? सी च्या बाजूने, सी च्या कोणत्या बाजूने चौथा आहे दिलं नाही मित्रांनो. डी हा सी च्या चौथ्या बाजूला आहे. मग आपण कोणत्याही बाजूने चौथा आहे का याचं बघून घेऊ. तर डी हा 1, 2, 3 आणि 4 चौथ्या बाजूला सी पासून आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो त्यांचा, तर त्या पुढच्या प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, ए हा आहे मित्रांनो. ए जो आहे तो काय आहे, जी च्या लगत उजवीकडे आहे. ए हा जी च्या लगत डावीकडे आहे मित्रांनो. उजवीकडे आहे का? तर बिलकुल नाही. हे चुकीचं आहे मित्रांनो. हे बरोबर आहे. डी हा सी च्या चौथ्या बाजूला आहे, चौथ्या स्थानावरती आहे. त्याच्यानंतर ए हा जी च्या लगत उजवीकडे नाही मित्रांनो, लगत डावीकडे आहे. ए हा जी च्या लगत डावीकडे आहे मित्रांनो. जी हा ए च्या उजवीकडे आहे. जी हा ए च्या लगत डावीकडे आहे मित्रांनो. यांनी काय दिलेलं आहे, जी हा ए च्या लगत डावीकडे आहे. तर लगत डावीकडे नसून मित्रांनो काय आहे, जी जो आहे आपला, जी काय आहे ए च्या लगत डावीकडे नाही मित्रांनो. जी कुठे आहे, ए च्या उजवीकडे आहे. जी जो आहे तो ए च्या कुठे आहे मित्रांनो, उजवीकडे आहे. जी हा आपला ए आहे, दक्षिणेकडे बघत आहे. याची डावी बाजू ही असणार मित्रांनो आणि उजवी बाजू ही असणार. तशी जी ची डावी बाजू कोणती असणार, ही असणार आणि उजवी बाजू ही असणार. ए हा जी च्या डाव्या बाजूला सुद्धा नाही मित्र, उजव्या बाजूला सुद्धा नाही मित्रांनो. जी च्या डाव्या बाजूला कोण आहे, ए आहे. आणि ए च्या डाव्या बाजूला कोण नाही, जी नाही. तर तो कुठे आहे, उजव्या बाजूला आहे मित्रांनो. हे दोन्ही ऑप्शन आहेत, ते दोन्ही चुकतात. त्यामुळे आपलं ऑप्शन क्रमांक खालीलपैकी सत्य विधान जे आहे ते ऑप्शन क्रमांक किती आहे, 1 आहे. हे आपलं सत्य विधान आहे. डी हा सी च्या बाजूला चौथा आहे मित्रांनो. यामध्ये त्यांनी डावी उजवी बाजू दाखवायला पाहिजे होती, पण असं काही न करता यांनी ऑप्शन मध्ये डी हा काय केलेला आहे, सी च्या बाजूला चौथा आहे असं दिलेलं आहे. पण त्यामध्ये मग आपण कन्फ्यूज न होता बघून घ्यायचं, कोणत्याही बाजूने चौथा असेल तरीही आपल्याला काय अडचण नाही. आपल्याला जर प्रश्नामध्येच तसं सांगितलं असेल तर कदाचित त्यांना बाजू मॅटर करत नसेल. ऑप्शनमध्ये उत्तरं सुद्धा कशी असतात मित्रांनो, त्याच प्रकारे असतात मित्रांनो. आपण आता याची आकृती काढण्याचा प्रयत्न करू. याची आकृती कशी, आता एका वर्तुळाकार टेबलाभोवती काय आहे, 6 लोक आहेत मित्रांनो. एक वर्तुळाकार टेबल काढून घेऊ, त्याच्या भोवती 6 लोक बसवायचे. म्हणजे मित्रांनो एक अगोदर प्लस काढून घ्या, नंतर दुसरं असा प्लस झाल्याच्या नंतर त्यामध्ये काय करा, आणखी एक अशी लाईन मारा. हे किती लोक झाले आहेत मित्रांनो, सगळे आतमध्ये बघणारे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 लोक झाले मित्रांनो. हे 6 लोक झाल्याच्या नंतर आपण आता यांचं स्थान कसं निश्चित करणार आहोत. तर पी आणि क्यू काय आहेत, समोरासमोर बसलेले आहेत मित्रांनो. पी हा क्यू च्या समोर बसलेला आहे. या ठिकाणी आपण ह्याला पी धरू, ह्याला क्यू धरू.
P हा Qच्या समोर बसलेला आहे. त्यानंतर Q हा Tच्या उजव्या बाजूला आहे. आता आपण जर T कोणत्या ठिकाणी घ्यावं लागेल, T जर इथे असेल तर Tची डावी बाजू ही वरची असेल, उजवी बाजू ही खालची असेल. असा बसलेला आहे ना Tचं तोंड इकडे आहे, मग डावी बाजू वरची आहे आणि उजवी बाजू खालची आहे. म्हणून T हा जो आहे तो Qच्या डाव्या बाजूला आहे आणि Q हा कुठे आहे मित्रांनो, Q हा Tच्या उजव्या बाजूला आहे. संदर्भ Tचा आहे. Tच्या उजव्या बाजूला कोण आहे, Q आहे. त्यानंतर आणि Q जो आहे तो कोणाच्या Tच्या उजव्या बाजूला, तर R च्या कोणत्या डाव्या बाजूला आहे मित्रांनो. मग आता ही जर उजवी बाजू असेल Qच्या उजव्या बाजूला जर T असेल, तर हा जर R असेल तर R च्या कोणत्या बाजूला असेल मित्रांनो, R च्या डाव्या बाजूला कोण आहे, Q आहे. आता यामध्ये यांनी आणखी काय दिलेलं आहे, P हा U च्या डाव्या बाजूला आहे. U ची डावी बाजू म्हणजे आता या ठिकाणी जर आपण U घेतला, U असा बसलेला आहे, असा खाली तोंड करून. डावी बाजू इकडची राहिली, उजवी बाजू ही राहिली. मग U च्या जी डाव्या बाजूला कोण आहे, P आहे, असं आपण इंडिकेट करतो. आणि ही जी उजवी बाजू असेल U ची, त्या उजव्या बाजूला T आहे. आता उरलेला कार्यकर्ता एकच आहे, S आहे. तो आपण या ठिकाणी मांडून देऊ शकतो मित्रांनो, आणि त्याला आपण दुसऱ्याही त्यांनी दिलेल्या विधानातही आपण टाकून बघू. S च्या उजव्या बाजूला कोण आहे मित्रांनो, तर P आहे. आता हा S आहे, S इकडे बघत आहे, म्हणजे मित्रांनो त्याची ही खालची बाजू असणार डावी आणि वरची बाजू कोणती असणार मित्रांनो, उजवी असणार. म्हणून हा कुठे आहे, उजव्या बाजूला आहे P, कोणाच्या, S च्या. ही आपली पूर्ण डायग्राम झालेली आहे मित्रांनो. ह्या डायग्राम वरून आपल्याला आता पुढचे काही क्वेश्चन बघायचे आहेत. डायग्राम अगदी व्यवस्थित एकदा काढून झाल्याच्या नंतर त्यावरती 4-4, 5-5 प्रश्न सुद्धा मित्रांनो हल्ली यायला लागलेले आहेत. म्हणून आजकालच्या काळामध्ये प्रश्न जरी 20-20 असतील तरी गणित बुद्धिमत्तामधील असे काही प्रश्न आहेत, एक डायग्राम काढल्याच्या नंतर तुम्हाला पुढचे 5 सुद्धा प्रश्न त्या डायग्रामवरचे येतात. म्हणून मित्रांनो डायग्राम फक्त जास्तीत जास्त करेक्ट काढण्याचा प्रयत्न. मित्रांनो हे पुढचे जे आता 5 प्रश्न आहेत, हे 5 प्रश्न वेगवेगळे आहेत. याचे जे ऑप्शन आहेत मित्रांनो, याचे ऑप्शन सुद्धा आपल्याला मागील प्रश्नांमध्ये PYQ मध्ये ऑप्शन सुद्धा दिलेले होते, पण मी या ठिकाणी ऑप्शन देण्यापासून वाचतो मित्रांनो. तुम्हाला ऑप्शन देत नाही, ऑप्शन देणं टाळतो मी या ठिकाणी. कारण ऑप्शन मधून उत्तर काढण्यापेक्षाही उत्तर डायरेक्ट काढणं, एक्झॅक्ट माहीत होणं हे खूप महत्त्वाचं असतं. ते कॉन्फिडन्स शिवाय होत नाही मित्रांनो, त्यासाठी आपल्याला कॉन्फिडन्स असायला लागतो. आता यांनी काय विचारलेलं आहे, P आणि R च्या मध्ये कोण आहे, P आणि R च्या मध्ये कोण आहे. या ठिकाणी P आहे आणि या ठिकाणी R आहे. यांच्यामध्ये कोण आहे मित्रांनो, तर यांच्यामध्ये S आहे. म्हणून P आणि R च्या मध्ये S आहे. T आणि P च्या मध्ये कोण आहे. आता हा P आहे, हा T आहे. T आणि P च्या मध्ये U आहे मित्रांनो. T आणि P च्या मध्ये U आहे. एवढ्या सोप्या गोष्टी, एवढे सोपे प्रश्न असतात मित्रांनो. त्यानंतर जो S आहे, S च्या समोर कोण आहे मित्रांनो. आता हा जो S आहे, S या ठिकाणी बसलेला आहे, तर ह्याच्या समोर ही लाईन आपण बघितलेली आहे. याच्या समोर कोण आहे मित्रांनो, तर T आहे. S च्या समोर जो आहे तो T आहे. नंतर T च्या लगत डावीकडे कोण आहे मित्रांनो, T च्या लगत डावीकडे. आता हा T आहे, मी असा बसलो म्हणजेच मी T आहे. माझ्या डावीकडे कोण आहे म्हणजे U आहे, म्हणजे T च्या डावीकडे मी असा बसलेला असताना कोण असणार आहे, हा माझा उजवा हात, हा माझा डावा हात. याने खातो मी वरण भात, काहीतरी होतं ना लहानपणी मित्रांनो. त्या प्रकारे आता आपण सुद्धा काय करायचं, इमॅजिन करायचं, सर्कलमध्ये जो बसलेला व्यक्ती आहे त्याच्या हिशोबाने आपण वर्तुळाकडे बघून जर बसलो तर आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच ह्याच्या डाव्या बाजूला तो कोण आहे, U आहे. T च्या लगत डावीकडे कोण आहे, U आहे. नंतर S आणि U च्या मध्ये कोण आहे. आता हा S आहे, हा U आहे. यांच्या मध्ये कोण आहे मित्रांनो, तर तो P आहे. अगदी सोप्या पद्धतीने आहे मित्रांनो. यामध्ये कसलेही अवघड काही नसतं. फक्त काय असतं, सुरुवातीची जी आपल्याला ही मांडणी करायची, ही मांडणी करणं चॅलेंजिंग, थोडंफार प्रमाणात चॅलेंजिंग असतं मित्रांनो. कारण मांडणी करताना डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती यामध्येच बरेच जण कन्फ्यूज होऊन जातात. कोण कोणाच्या मध्ये आणि कोण कोणाच्या समोर. आकृती काढताना जर चुकलं मित्रांनो तर प्रश्न तुमचा कसाच बरोबर येणार नाही. त्यामुळे आकृती काढणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही आकृती आपल्याला मित्रांनो यायलाच पाहिजे. मित्रांनो यामध्ये आपण आणखी दुसरा एखादा प्रश्न बघू.
मित्रांनो, आता याला आपण आपल्या 6 जणांच्या वर्तुळामध्ये कसं टाकायचं हे बघू. हा प्रश्न काय आहे, ABCDEF हे 6 व्यक्ती वर्तुळाकार मैदानावर केंद्र भागाकडे बघत उभे आहेत. आता वर्तुळाकार मैदान झाला मित्रांनो, त्याचा हा केंद्र भाग झाला. याच्याकडे बघत कोण, हे 6 जण उभे आहेत. 6 जण कसे काढायचे मित्रांनो, 6 जण कसे काढायचे, एक उभी रेषा मारायची आणि दुसरा काय करायचा, क्रॉस मारायचा मित्रांनो. हे झाले 6 जण. आता हे 6 जण काय करत आहेत, 6च्या 6 जण वर्तुळाकडे बघत आहेत. त्यामुळे आपल्याला ही खूप महत्त्वाची माहिती आहे, कारण मित्रांनो कोणत्या दिशेला बघत आहेत हे माहीत असल्याशिवाय त्यांच्या डावी बाजू आणि उजवी बाजू आपण ठरवू शकत नाहीत. त्याच्यानंतर काय आहे, ए हा बीच्या विरुद्ध आहे. केंद्रस्थानी ए, त्याच्या विरुद्ध बी घेऊन टाकू. नंतर काय मित्रांनो, बी हा ईच्या उजवीकडे आणि सीच्या डावीकडे आहे. बी हा कुठे आहे, ईच्या उजवीकडे. म्हणजे या ठिकाणी ई असेल. आपण ईच्या जागी उभा राहून जर विचार केला तर ईची ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू येईल. बी हा कुठे आहे, ईच्या उजवीकडे आहे. आणि सीच्या कुठे आहे मित्रांनो, तर सीच्या डावीकडे आहे. हा जर सी असेल तर आता ही सीची डावी बाजू म्हणजे माझी डावी बाजू. ह्या डाव्या बाजूला बी आहे. सीच्या कुठे आहे, डाव्या बाजूला आहे. आणि ह्या ई कुठे आहे, ईच्या उजव्या बाजूला कोण आहे, बी आहे. त्यानंतर मित्रांनो हे वाक्य आपण बघितलं, याच्यावर काट मारा किंवा काहीही करा मित्रांनो, तुमच्या लक्षात झालं म्हणजे आपण आकृती ही केलेली लक्षात राहायला पाहिजे. त्याच्यानंतर सी हा डीच्या डावीकडे आहे. सी हा कुठे आहे, डीच्या डावीकडे आहे. आता या ठिकाणी सीच्या जवळपासचं कुठलंही आपण काही काढायला जागा राहिलेली नाही. हा कोण आहे, उघड डी आहे. हा डी इथे आहे, इकडे बघत आहे. डावी बाजू खालची आहे, उजवी बाजू वरची आहे. म्हणून उजव्या बाजूला कोण, ए आहे आणि डाव्या बाजूला सी आहे. सी हा डीच्या डावीकडे आहे. आणि आता मित्रांनो राहिलाय कोण आपला, ABCDE झाला मित्रांनो. या ठिकाणी एफ येऊन जातो, या ठिकाणी एफ येऊन जातो. तरी आपण बघू, एफ हा एच्या उजवीकडे आहे. आता हा ए आहे, याची ही डावी बाजू जी आहे ती ही आहे आणि उजवी बाजू ही आहे. मग एफ हा कुठे आहे, उजव्या बाजूला आहे. मित्रांनो आपल्या आकृती आता पूर्ण झालेली आहे. याच्यावरचे आपण प्रश्न बघूया. आणखी एक छोटासा ट्विस्ट राहिला आहे मित्रांनो. यामध्ये यांनी काय केलेलं आहे, एफ पर्यंत आपण तर बघितलं. आता इथून वरचं आपण पुसलं तरीही चालेल. एफ पर्यंत बघितल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी काय राहिलेलं आहे, आणखी एक विधान तसंच राहिलं आहे. डी हा एफ सोबत आणि बी हा ई हा बी सोबत जागा चेंज करतो मित्रांनो. म्हणजे ईच्या जागी ई बन गया बी और बी बन गया ई. सास बन गई बूढ़ी और बहू बन गई सास. आता बी आणि ई ने जागा चेंज केलेली आहे. आपण डी आणि एफ ची सुद्धा जागा चेंज करू मित्रांनो. एफ च्या जागी आणू डी ला आणि डी च्या जागी नेऊ एफ ला. आता आपण यानुसार काय करू, या गणिताचं हे जे आकृती झालेली आहे आपली डायग्राम, हिचं काय करू, उत्तरापर्यंत पोहोचू. याच्या उत्तरापर्यंत पोहोचताना आपण आता अगोदर याचे प्रश्न मित्रांनो, हे या ठिकाणी याचे 5 प्रश्न झालेले आहेत. या प्रश्नामध्ये काय आहे, सीच्या डावीकडे कोण आहे मित्रांनो. आता आपला सी या ठिकाणी आहे, बघतोय इकडं बघतोय. म्हणजे आपल्यासारखाच मित्रांनो, आपण फक्त या कोपऱ्यावरून बघितलं तर म्हणजे ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू, ही डावी आणि ही उजवी. यांनी विचारलंय सीच्या डावीकडे कोण आहे, तर सीच्या डावीकडे कोण आहे मित्रांनो, हा ई आहे. त्याच्यानंतर डीचा क्वेश्चन विचारलेला आहे, डीच्या डाव्या बाजूला कोण आहे मित्रांनो. डीच्या डाव्या बाजूला, आता डी कुठे या ठिकाणी बघत आहे, मी या ठिकाणी बघितलं. माझे हात असे असणार, माझं तोंडही या दिशेला असणार. मी तिकडे बघतोय माझ्या डाव्या बाजूला, म्हणजे डीच्या डाव्या बाजूला कोण आहे मित्रांनो, तर तो आपला ए आहे. मित्रांनो आपण स्वतःला त्या ठिकाणी ठेवून बघा, म्हणजे दिशा अगदी आपल्या कन्फर्म होऊन जातात, डावी बाजू आणि उजवी बाजू. ए आणि सीच्या मध्ये कोण आहे, यामध्ये तर काही अवघड वाटण्याचं काहीच कारणच नाही मित्रांनो. ए आणि सीच्या मध्ये, एच्या आणि सीच्या मध्ये कोण आहे, एफ आहे. ए आणि सीच्या मध्ये आपला कोण आहे, एफ आहे. डीच्या समोर कोण आहे, हा आपला डी आहे आणि डीच्या समोर आपला सी आहे. डीच्या समोर कोण आहे तर मित्रांनो, डीच्या समोर सी आहे.
डी आणि ईच्या मध्ये कोण आहे? डी आणि ईच्या मध्ये कोण आहे? हा डी झाला, हा ई झाला, यांच्या मध्ये आहे आपला कोण? बी. डी आणि ईच्या मध्ये कोण आहे मित्रांनो? तर डी आणि ईच्या मध्ये आहे आपला बी. म्हणून मित्रांनो ह्याचे उत्तर आपले झालेले आहेत. डी आणि ईच्या मध्ये बी आहे. फक्त मित्रांनो ह्या जे जागा वगैरे चेंज होत असतात. आता आपण सुरुवातीला जे डायग्राम कंप्लीट केली आणि थोडंसं मी विसरल्यासारखं झालो होतो. खालचा जो ऑप्शन होता, त्यांची खालची जी माहिती होती, माहिती पूर्ण वाचत जा. त्यामध्ये काय सांगितलं होतं की यांनी काय केलेले आहेत? जागा बदलल्या आहेत. आता जागा बदलाबदली रक्षाबंधनमुळे जास्तच फेमस आहे मित्रांनो. जागा बदलाबदली, एकतर मुलं काय करायचे, रक्षाबंधनच्या दिवशी शाळेतच जात नसायचे आणि जर गेले आणि समोरासमोर जर राख्या बांधण्यासाठी उभे केले तर ते काय करायचे? आपापसात जागा बदलायचे मित्रांनो. ह्या ज्या जागा बदलत असतात, या जागा खूप कारणं असतात त्या जागा बदलण्यामागे आणि खूप अंदाज अनुमान त्या जागांवरून काय होत असतात? बदलत असतात. अंदाज लागतही असतात आणि काही अंदाज या जागांवरून मित्रांनो थोडेफार अंदाज चुकत असतात. पण अंदाज लावण्यासाठी ह्या जागा बदलण्याकडे मित्रांनो आपलं निरीक्षण असलं पाहिजे. ह्या जागा कशा बदललात आणि कोण कोणत्या जागेवर गेलं, कोणी कोणती जागा बदलली, ह्याच्यावरून मित्रांनो आपल्याला जे योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर मिळत असतं मित्रांनो. शाळेतही योग्य उत्तर मिळायचं आणि या ठिकाणी योग्य उत्तर मित्रांनो जागा बदलण्यावर जर आपलं लक्ष असेल तर मिळून जातं. तर धन्यवाद मित्रांनो. हे होतं आपलं सिटिंग अरेंजमेंटचे पहिलं लेक्चर. आता यामध्येच आपण काय करू, दुसरं लेक्चर उद्या सेम अशाच प्रकारे घेऊन येऊ मित्रांनो. व्हिडिओची लेंथ वाढवण्यापेक्षा मी व्हिडिओमध्ये काय करत आहे, जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी आणि थोडंसं कॉन्सन्ट्रेशन पॉवरचा जो विषय आहे मित्रांनो, तर तो कॉन्सन्ट्रेशन पॉवर, आजकालची कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूपच कमी झालेली आहे. काय होतंय, यूट्यूबमुळे ते शॉर्ट व्हिडिओ बघायच्या नादाने आपण काय करतो की कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप कमी होते. त्या शॉर्ट व्हिडिओमधून आपण लगेच मनमुग्ध होऊन जातो, आत्ममुग्ध होतो आणि आपल्याला जास्त असा स्टॅमिना राहिलेला नाही. आपण जास्त वेळ काय होत नाही, एखाद्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. ते आपली कॉन्सन्ट्रेट करण्याची पॉवरसुद्धा मित्रांनो आता कमी झालेली आहे. त्यामुळे आपण जे लेक्चरसुद्धा घेत आहोत ते अर्ध्या तासाच्या आतच घेत आहोत. अर्ध्या तासाचं ते 1 तासाच्या आतलंच मित्रांनो आपलं लेक्चर प्रत्येक वेळेस राहत जाणार. तर धन्यवाद मित्रांनो. जर लेक्चर आवडला असेल आणि शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि शेअर करून सबस्क्राईब करा. प्रतिक्रिया कळवायला मित्रांनो विसरू नका. कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत जा. कमेंट बॉक्समध्ये मी माझा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर आणि टेलिग्रामवरती तुम्ही एनी टाईम कधीही रिप्लाय करू शकता किंवा कधीही तुम्ही तुमच्या समस्या मांडू शकता. मी नक्की तुमच्या प्रश्नांचे उत्तरं नक्की देत जाईल मित्रांनो. तुमच्यासाठी 24/7 मी तुमच्यासाठी अवेलेबल असेल. धन्यवाद मित्रांनो.